सांगलीमध्ये 17 मे रोजी एक घटना उघडकीस आली, ज्या घटनेनं साऱ्या महाराष्ट्राला हादरवून सोडलेलं आहे. एका कॅफे शॉपमध्ये मुलींचं लैंगिक शोषण होत असल्याचा प्रकार उघडकीस आला आणि हा प्रकार जो होता तो मुलींना गुंगीचं औषध देऊन त्यांच्यावर अत्याचार होत असल्याचं उघडकीस आलं. आणि त्याच्यानंतर ह्या सगळा प्रकार गेल्या वर्षभरापासून सुरू असून देखील पोलिसांनी त्याच्याकडे फारसं गांभीर्यानं लक्ष दिलेलं नव्हतं. याची वारंवार जाणीव करून दिली होती ती सांगलीतील शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान संघटना या संघटनेचे संस्थापक प्रमुख आपल्या सोबत आता नितीन चौगुले सर. नितीन चौगुले सर, आपलं मुंबई आउटलुक मध्ये स्वागत आहे. तर आपल्याला हा जो प्रकार आपल्या लक्षात आला की कॅफे शॉप मध्ये जे सांगलीमध्ये किंवा सर्व शहरांमध्ये कॅफे शॉप उघडले गेलेले आहेत आणि त्या कॅफे शॉप मध्ये असे गैरप्रकार चालू आहेत, हे तुम्ही पोलिसांच्या उघडकीस आणून दिल्यानंतर त्याच्यावर काय नेमकी पोलिसांनी कारवाई केली होती? साधारण मी मागच्या वर्षी 20 फेब्रुवारी रोजी एक प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्यावेळी ही सगळी माहिती मी सगळ्या मीडिया समोर दिली होती आणि तत्कालीन त्यावेळचे SP यांना भेटून प्रत्यक्ष ही माहिती त्यांना दिली होती. काय झालं, आपल्या संघटनेमध्ये युवकांची संख्या खूप मोठी आहे आणि काही युवक माझ्याकडे तक्रार घेऊन आले की दादा, अशा प्रकारे एकदम इलिगल अशा प्रकारचे ह्या सांगलीमध्ये कॅफे शॉप आपल्याकडे सुरू आहेत. मग मी खात्री करण्यासाठी काही कपल्स मी पाठवले मुद्दाम की जाऊन सगळी माहिती घ्या आणि त्यांनी माहिती घेऊन आल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की अशा प्रकारचे कॅफे शॉप आहेत जे बाहेरून दिसताना कॉफी शॉप असं दाखवलंय, आतमध्ये आपण गेलो तर एक टेबल खुर्च्या 2-3 असतात, फक्त कोणी नसतं तिथं. मात्र त्याच्या आतमध्ये कंपार्टमेंट्स म्हणजे एक भिंत जर असेल तर त्या भिंतीमध्ये आतमध्ये काहीतरी आहे, ते बाहेरून दिसत सुद्धा नाही. आणि मग ते ओपन केल्यानंतर आतमध्ये कंपार्टमेंट्स आहेत, जसे स्लीपर कोच ट्रॅव्हल्स असते तशा पद्धतीचे ते पडदे लावून असे बेड्स वगैरे बनवण्यात आलेले आहेत. मग ही माहिती मिळाल्यानंतर मी आमच्या SP साहेबांना बोललो, तर ते आम्ही जी काय असेल ती कारवाई करतो असं मला आश्वासन मिळालं त्यावेळेस. आणि कुठलंही कारवाई न होताना दिसत नाही हे लक्षात आल्यानंतर मी मागच्या वर्षी जेव्हा अधिवेशन सुरू होतं पावसाळी, तेव्हा मी अधिवेशन काळामध्ये हाऊसमध्ये गेल्यानंतर काही मंत्र्यांशी मी ही चर्चा केली. आमचे चंद्रकांत दादा पाटील उच्च तंत्र शिक्षण मंत्री, कारण त्यांच्या शैक्षणिक विषयातलाच खूप मोठा हा भाग आहे, तर त्यांच्याशी मी ही चर्चा केली. त्यांनी ताबडतोब देवेंद्रजींच्या कानावरती हे सगळा प्रकार घातला आणि धक्कादायक होतं त्यांच्यासाठी. अजून एक बुलढाण्याचे जे आमदार आहेत काँग्रेसचे, त्यांनी सुद्धा हा विषय त्या हाऊसमध्ये त्या दिवशी मांडला. त्यानंतर देवेंद्रजींनी एक नोटिफिकेशन काढून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचे जर कॅफे चालू असतील तर त्याच्यावर कारवाई करावी अशा प्रकारचा एक आदेश त्यांनी काढला होता. मात्र महाराष्ट्रामध्ये फारसं त्याच्यावरती कारवाई झाली नाही, 1-2-3 ठिकाणी फक्त झाली. आणि मी सांगलीमध्ये आमचे जे SP होते त्यांना हे जे निवेदन आहे, हे निवेदन मी दिले दिनांक 4/10/2023 रोजी. आणि या निवेदनामध्ये मी स्पष्ट सगळा उल्लेख केलेला आहे की हे कशा प्रकारचे कॅफे शॉप इलिगल आहे, त्याच्यामध्ये कशा पद्धतीनं सगळं हा व्यवसाय चालतो. याच्यामध्ये या कंपार्टमेंट्स मध्ये CCTV फुटेजचा वापर करून मुलींना ब्लॅकमेलिंगचे प्रकार सुद्धा झालेले आहेत, असा सुद्धा ह्याच्यामध्ये उल्लेख आम्ही केलेला आहे. आणि त्यानंतर त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आदेश सुद्धा दिलेले, मात्र कुठलीही कारवाई झालेली नाही. मी त्यांना लिस्ट आहे की कुठल्या कॅफे शॉप मध्ये, म्हणजे कॅफे शॉपचं नाव, याच्यामध्ये ऍड्रेस आणि पर आवर किती चार्ज घेतात हे सगळी लिस्ट मी दिली होती. मात्र कुठलेही त्याच्यावरती कारवाई झालेली दिसत नाही आणि सतत पाठपुरावा करून सुद्धा कारवाई होत नाही. हे लक्षात आल्यानंतर कुठंतरी संघटनेच्या वतीनं याच्यावरती जोरात ऍक्शन घ्यावी लागेल अशी आमची तयारी चालू होती. आणि मात्र सांगलीमध्ये 2 घटना अशा झाल्या, आम्ही जे शंका व्यक्त केल्या होत्या, तर सांगलीमध्ये 6 महिन्यापूर्वी एका कॅफेमध्ये हाच प्रकार. एक तर काय होतं सर, ह्या कॅफेमध्ये जाणारी जे मुलांचा वयोगट आहे तो खूप लहान आहे, म्हणजे 7वी 8वी 9वी 10वी हा जो शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनींचा जो वर्ग आहे त्याचं ह्याच्यामध्ये जाण्याचं जास्त प्रमाण आहे. कारण
लॉजेस, हॉटेल्स या ठिकाणी जर जायचं असेल तर तिकडे आयडी कंपल्सरी आहे. तुमचं एज प्रूफ दाखवायला लागेल. 18 वर्षाच्या खाली प्रवेश नाही. या बरं. ठिकाणी कोणतीही विचारणा करण्यात येत नाही. थेट प्रवेश आहे. बाहेरून दिसताना दिसतं की बाबा हे कॉफी शॉप मध्ये मित्रमैत्रिणी गेलेले आहेत. मात्र आतमध्ये जे कंपार्टमेंट्स आहे त्याच्यामध्ये ते पडदे लावून वेगवेगळ्या त्यांना ह्या सेक्शुअल मुवमेंटसाठी त्या जागा अवेलेबल करून दिल्या जातात. आणि मग आम्ही जी शंका व्यक्त केली होती की या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज त्याचा गैरवापर होऊ शकतो. आता कालच्या प्रकरणामध्ये मोबाईलमध्ये शूटिंग घेतलेलं आहे. आता त्या ज्या एज ग्रुप मधल्या मुली आहेत त्यांना फारसं त्याचं गांभीर्य नसतं. मित्रांसोबत काहीतरी थोडंफार म्हणजे त्यांनाही त्यांच्या मर्यादा माहित आहेत. मात्र त्या ठिकाणी त्यांचं शूटिंग घ्यायचं आणि नंतर हे शूटिंग त्यांना दाखवायचं आणि मग हे व्हायरल करीन, सोशल मीडियावर टाकीन अशी धमकी द्यायची आणि त्यांना बोलवून त्यांच्यावरती रेप करायचा. असं या 6 महिन्यामध्ये सांगलीमध्ये 2 घटना झाल्या. अच्छा. अशा कित्येक मुली अजून असतील की ज्यांना अशा प्रकारे ब्लॅकमेलिंग करून त्यांचा कुठंतरी लैंगिक अत्याचार त्यांच्यावरती झाले असतील. आणि हे वय असं आहे त्यांचं की ते घरी सांगू शकत नाहीत, कुठल्या मित्रांशी शेअर करू शकत नाहीत आणि मग मुकाटपणे त्या अन्यायाला सामोरं जावं लागतं. बरं. आता जर आम्ही पोलीस यंत्रणेला ही सगळी माहिती देऊन सुद्धा जर कारवाई होत नसेल, याचा अर्थ पोलिसांना या सगळ्या कॅफे शॉप मधून त्या इन्चार्जला हप्ते जातात. आम्ही सांगलीमध्ये जी माहिती काढली, काही कॅफे शॉपच्या मालकांनी आम्हाला माहिती दिली. साधारण एका कॅफेमधून ₹5,000 दर महिना ते इथल्या इन्चार्जला देत होते अशी त्यांनी आम्हाला माहिती दिली. जर तो कॅफे डुप्लेक्स असेल तर त्याचे ₹10,000. अशा प्रकारची आमच्याकडे माहिती मिळाली आणि कितीही तक्रारी त्या कॅफे शॉप वरती झाल्या तरी पोलीस त्या ठिकाणी पोहोचत नव्हते. आमच्या आता इथे एक उदाहरण असं आहे. एक माहिती अशी आहे की ह्याची नोंद शेवटी एक हा कॉफी शॉप याचा अर्थ एक हॉटेलचा एक प्रकार आहे तो, बरोबर. म्हणजे रेस्टॉरंट टाईपचाच एक तो हे आहे. तर त्याची नोंद महापालिकेकडे असणं सुद्धा गरजेचं आहे, बरोबर. तर महापालिकेकडे सांगली शहरामधील मात्र एकाच कॅफेची नोंद आहे, जेवढे आता काही सगळे दिसत आहेत. नोंदणीकृत कॅफे म्हणून महापालिकेकडे एकच कॅफे आहे. मग असं जर महापालिकेच्याकडे जर ही माहिती असेल तर मग महापालिकेनं सुद्धा हे बेकायदेशीररित्या जे चालू असलेले त्याच्यावर कारवाई का केलेली आहे? साधारण 6 महिन्यापूर्वीच आम्ही जेव्हा हे आंदोलन चालू केलं, आमच्या या सांगलीमधील विश्रामबाग एरियाचे जे इन्चार्ज आहेत, SP साहेबांनी त्यांना सांगितलं होतं आणि त्यांनी महापालिकेला लेखी कळवलेलं आहे या संदर्भात की तुम्ही याचं इन्स्पेक्शन करा आणि हे कंपार्टमेंट्स वगैरे असतील तर त्याच्या एक वर कारवाई महापालिकेने करायला पाहिजे. तर महापालिकेनं सुद्धा या 6 महिन्यामध्ये कुठलीही कारवाई त्याच्यावर केलेली नाही. परवा दिवशी मी शुक्रवारी ही घटना झाल्यानंतर आम्ही आयुक्तांशी संपर्क केला. हे शुभमजी गुप्ता नवीनच आयुक्त आमच्याकडे आलेले आहेत साधारण 8-10 दिवसापूर्वीच. तर त्यांच्याशी संपर्क केल्यानंतर मात्र काल आम्ही त्यांची भेट घेऊन सगळी माहिती दिल्यानंतर त्यांनी आता महापालिकेचे पथक नेमून 6 पथक नेमून आता अशा प्रकारची कारवाई त्यांनी सुरू केलेली आहे. मात्र महापालिकेची जरी हे कंपार्टमेंटची जबाबदारी असेल की त्यांनी रेस्टॉरंट बनवून लायसन घेतलंय की काय व्यवसाय त्या ठिकाणी दाखवला आणि काय वापर होतो, हा महापालिकेचा विषय आहे. त्यांनी कारवाई करायला पाहिजे होती. मात्र पोलिसांचा विषय, ज्यावेळी एखादी घटना लैंगिक अत्याचाराची घडते ती कुठे घडते तर कॅफे शॉप मध्ये घडते. कशामुळे घडते तर इलिगल ते कंपार्टमेंट्स अवेलेबल करून दिल्यामुळे घडते. हे लक्षात आल्यानंतर 6 महिन्यापूर्वीच हा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न आहे हे गृहीत धरून त्यांनी हे सगळे कॅफे शॉप महापालिकेच्या मदतीनं मोडून काढायला पाहिजे होते. आज अशी अवस्था आहे सर, या कॅफे मधून बिनधास्तपणे कोंडोमचा सप्लाय म्हणजे कोंडोमची विक्री त्या ठिकाणी कॅफे शॉप कडून होते. या ठिकाणी गांजा विकला जातो. या ठिकाणी गर्भनिरोधक गोळ्या दिल्या जातात. स्मोकिंग झोन त्यांना अवेलेबल करून दिले जातात आणि याच्याकडे जाणीवपूर्वक उघड डोळेझाक झाल्यामुळे आज शेवटी आम्ही कायदेशीर मार्गाचा अवलंब करून 1 वर्ष सगळ्या यंत्रणांना भेटून या संदर्भातली माहिती देऊन कुठलीही कारवाई झाली नाही. मात्र ही वारंवार जर घटना होत असेल तर मग आमच्यासारखी संघटना किंवा इथली युथ हे आक्रमक होणार. कालचा जो प्रकार झाला तो आमचा उद्रेक होता की तुम्हाला ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या सगळे शालेय विद्यार्थी आहेत. आपल्या देशाचं हे पुढचं फ्युचर आहे, पुढचं भवितव्य आहे आणि समजा ह्या
14, 15, 16 वर्षाच्या मुलीवरती जर हा प्रसंग आला तर तिचा पुढचं सगळं उमेदीचा हा काळ आहे आणि पुढचं सगळं आयुष्य हे तिचं पूर्ण धोक्यामध्ये येऊ शकतं. तर म्हणून जे काल आंदोलन आमचं झालं, शेवटी शासनाचं कायद्याचं काम करत नाही. पोलीस कायद्याचं काम करत नसतील तर कायदा आम्हाला हातात घ्यावा लागेल. भले आमच्यावरती किती 100 गुन्हे होतील. या प्रकरणाची व्याप्ती साधारणतः किती आहे, की म्हणजे किती काही मुलींचं किती प्रमाणामध्ये ह्या सगळ्या प्रकाराला मुली बळी पडल्या असतील, आणि हे जे लोन आहे, आता तुम्ही तुमच्या निवेदनामध्ये तुम्ही उल्लेख केलेला आहे की हा प्रकार कडेगावमध्ये आणि इस्लामपूर अशा तालुक्याच्या ठिकाणी सुद्धा घडलेला होता काही दिवसांपूर्वी. ते तुम्ही पोलिसांच्या निदर्शनास पण आणून दिलं होतं, त्याच्याकडे लक्ष दिलं नाहीये. म्हणजे याचं लोन ग्रामीण भागापर्यंत पण पोहोचलेलं आहे, म्हणजे जिल्ह्याच्या ठिकाणापासून पण आतमध्ये गेलेलं आहे असं साधारणतः दिसेल. त्याची व्याप्ती साधारणतः किती आहे असं वाटतं तुम्हाला? आमच्या सांगली शहरामध्ये साधारण 150 ते 200 अशा प्रकारचे कॅफे आहेत आणि जिल्ह्यामध्ये म्हणाल तर शेकडो कॅफे शॉप्स जिल्ह्यामधल्या कॉलेजेसच्या आजूबाजूला आहेत. इथं ईश्वरपूर म्हणजे इस्लामपूर आहे, त्या ठिकाणी कारवाई झाली, कडेगावला कारवाई झाली, तसेच विटा, तासगाव, कवठेमहांकाळ, जत या सगळ्या ठिकाणी अशा कॅफे शॉपचं लोन आहे. आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा धुळ्यामध्ये ज्या ऍडिशनल एसपी आहेत, महिला ऍडिशनल एसपी आहेत, त्यांनी थेट कारवाई करून रेड मारून हे सगळे कंपार्टमेंट उद्ध्वस्त केले होते. तशीच कारवाई कोल्हापूरमध्ये सुद्धा झालेली आहे, नाशिकमध्ये सुद्धा झालेली आहे आणि काल परवा म्हणजे नुकतीच हैदराबाद या ठिकाणी सुद्धा कारवाई झालेली आहे. आपण जर युट्यूब किंवा गुगलवर पाहिलं तर हे संपूर्ण देशभर चालू आहे. काल मी बघत होतो तर हरियाणाचे सुद्धा कॅफे शॉप मध्ये हे प्रकार चालू आहेत, दिल्लीमध्ये चालू आहेत, हैदराबादमध्ये चालू आहेत. हे खूप गांभीर्यानं घेण्याची गोष्ट आहे. ज्या वयामध्ये तरुणाई आपली आहे, ज्याच्यामध्ये करिअर घडवायचंय, आयुष्य घडवायचंय, अशा वयामध्ये जर त्यांना एवढ्या इझी अवेलेबल जर प्रायव्हसी उपलब्ध होत असेल, जर कुठले ड्रग्ज उपलब्ध होत असतील, गांजा उपलब्ध होत असेल, तर ही खूप गांभीर्यानं घेण्याची बाब आहे. आमच्या सांगलीमध्ये तर एका महिन्यामध्ये 2 वेळा, एकदा मुंबई नार्कोटिक्स डिपार्टमेंटने ड्रग्ज पकडलेत आणि एकदा पुणे ग्रामीण पोलिसांनी रेड टाकून ड्रग्ज पकडलेत. साधारण 300 कोटीचे ड्रग्ज आमच्या सांगलीमध्ये एका रेडमध्ये सापडलेत. तयार करण्याचा कारखानाच सांगलीमध्ये उघडकीस आला होता, ड्रग्जचा, एमडी ड्रग्ज तयार करण्याचा. 2 वेळा रेड पडल्याने 2 वेळा हे ड्रग्ज तयार करण्याचे कारखाने सापडले सर. त्याचबरोबर दाऊद इब्राहिमचं थेट कनेक्शन आमच्या या सांगलीच्या ड्रग माफियाचं ओपन झालेलं आहे तपासामध्ये. म्हणजे किती गांभीर्यानं हे घ्यावं लागेल. जर एवढ्या इझी अवेलेबल जर ड्रग्ज होत असतील, गांजा होत असेल, तर पुढची पिढी खूप धोक्यामध्ये आहे असं आम्हाला जाणीव होते. माझं असं मत आहे की पुढची काय असेल, पुढची तुमची आंदोलन किंवा पुढची कारवाईची तुमची दिशा काय असेल या संदर्भात? आम्ही आता सांगलीमध्ये पहिला कालचं आंदोलन आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. याला जनतेमधून खूप मोठा प्रतिसाद आहे. खूप चांगल्या प्रतिक्रिया जनतेमधून येत आहेत, सर्व क्षेत्रातून येत आहेत. आम्ही मुळात काल एक मागणी केली की ह्या कॅफे शॉपच्या मालकाला आम्ही सह आरोपी करा, अशा प्रकारची एक मागणी केली होती. कारण त्याच्या संमतीने त्या कॉफी शॉपमध्ये हे सगळं लैंगिक प्रकरण घडलेलं आहे. कॉफीमधून गुंगीचं औषध त्या मुलीला देण्यात आलेलं आहे अशी फिर्यादमध्ये नोंद आहे आणि या कॅफे शॉपमध्ये हा प्रकार झालेला आहे, शूटिंग घेतलेलं आहे. म्हणून याला सह आरोपी करा अशा प्रकारचं आम्ही मागणी केली होती. त्याप्रमाणे काल त्या कॅफे शॉपच्या मालकावरती गुन्हा दाखल झाला आणि त्याला सह आरोपी केले. आता आमची मागणी अशी आहे, जर कॅफे शॉपचा मालक याच्यामध्ये सह आरोपी असेल तर त्याला पाठीशी घालणारे पोलीस अधिकारी सुद्धा तेवढेच या घटनेला जबाबदार आहे. म्हणून त्या एरियाचे इन्चार्ज, त्याचबरोबर सांगली शहर पोलीस स्टेशनचे इन्चार्ज, ज्यांच्या हद्दीमध्ये अनेक कॅफे शॉप सुरू आहेत, वारंवार त्यांना माहिती देऊन सुद्धा ते कारवाई करत नाहीत. त्याचबरोबर सांगलीमधील अवैध कॉफी शॉपचं जे कलेक्शन करणारे जे लोक आहेत 2, त्या प्रशांत माळी आणि एक कांबळे, गौतम कांबळे यांची सुद्धा नावे आणि त्यांचे मोबाईल नंबर आम्ही एसपी साहेबांकडे देतोय. आणि काल प्रेसमध्ये मी आरोप केलेत की यांचे सगळे मोबाईल रेकॉर्ड चेक करा, यांचा सीडीआर काढा आणि यांचे कॉफी शॉपच्या मालकांशी, चालकांशी असणारे संबंध, तिथं असणारे सीसीटीव्ही फुटेज चेक करा आणि त्याच्या आधारावरती या पोलीस अधिकाऱ्यांच्या वरती पहिला कारवाई करा. जर ती कारवाई केली नाही तर आम्ही सांगलीमधले हजारो विद्यार्थ्यांचे पालक
हे सगळ्यांना एकत्र करून अनेक संघटना, पक्षाचे सगळे लीडर्स सगळ्यांना एकत्र करून सांगलीमध्ये हजारो विद्यार्थी आणि पालकांचा आम्ही मोर्चा काढणार आहे. आम्ही श्रीमंत छत्रपती उदय महाराज आमच्या संघटनेचे मार्गदर्शक आहेत, त्यांना आम्ही सांगलीत बोलवणार आहोत या मोर्चाचं नेतृत्व करण्यासाठी. आणि ह्या सांगलीपुरतं मर्यादित हे आंदोलन न ठेवता आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आमच्या कार्यकर्त्यांना सूचना दिलेल्या आहेत, अशा प्रकारची आंदोलनं त्या त्या ठिकाणी होतील. त्याचबरोबर आता अधिवेशन या पुढच्या जून महिन्यामध्ये सुरू होईल. जर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असे प्रकारचे कॅफे शॉप जर बंद नाही झाले तर येणाऱ्या अधिवेशनच्या काळामध्ये आम्हाला विधान भवनवरती संपूर्ण महाराष्ट्रातील सगळे कार्यकर्ते, या विद्यार्थ्यांचे पालक, विद्यार्थी प्रतिनिधी या सगळ्यांना घेऊन मोठा आम्हाला मोर्चा या अधिवेशनच्या काळामध्ये विधानसभेवरती काढायला लागेल. अशा प्रकारच्या आंदोलनाची दिशा आमच्या संघटनेच्या माध्यमातून इथून पुढे राबवण्यात येईल. धन्यवाद नितीनजी. आपण या सगळं हे जे अतिशय गंभीर प्रकरण जे आहे हे एक सांगलीपुरतं प्रातिनिधिक तुम्ही जे उघडकीस आणलं आणि त्याचं सगळं महाराष्ट्रभरामध्ये त्याच्या संदर्भातला एकूण याच्या संदर्भातला कायदा व्हावा, या संदर्भातली कारवाई जी व्हावी याची आपण अपेक्षा करूया आणि अधिवेशनापूर्वी सरकारने याची गांभीर्याने दखल घ्यावी अशी आपण अपेक्षा व्यक्त करू. धन्यवाद.